आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे मृत्यूची. एका गावात एका झोपडीत एक म्हातारी आणि म्हातारी राहायच्या. त्या म्हातारी आणि म्हाताऱ्याला कोणीच अपत्य नव्हतं, मुलबाळ नव्हतं, पुढे मागे कोणीच नव्हतं, ते दोघंच राहायचे. म्हातारा खूप थकलेला होता, म्हातारी थोडी खमकी होती. ती चुलीवर स्वयंपाक करायची आणि म्हाताऱ्याला खाऊ घालायची. एकदा घरातले सगळे लाकडं संपले तेव्हा म्हातारी जंगलात गेली आणि जंगलात तिने लाकडं जमा केली आणि त्याची मोळी बांधली. ती मोळी उचलण्यासाठी तिने खाली वाकली आणि ती मोळी काय तिला उचलता आली नाही. तेव्हा ती चिडली आणि चिडून म्हटली, अरे माझा किती अंत बघणार आहे, आता मला उचल, मला मरायचं आहे, मी कधी मरणार आहे. असं म्हटल्यावर समोरच मृत्यू देवता म्हणजे यमदेवता उभी होती आणि यमदेवता म्हणे की तू कंटाळली आहेस, आता मी तुला उचलून घ्यायला आलो आहे, तू चल माझ्याबरोबर. तेव्हा ती म्हातारी घाबरली आणि ती म्हणायला लागली, अरे तू काय बोलतोय, मी उगाचच बोलले, मी मस्करी केली, मी कामं करू शकते, बघ मी मोळी उचलून डोक्यावर घेऊन जाऊन घरी जाऊ शकते, मी अजूनही थकलेली नाही आहे. आणि हे वाक्य ऐकल्यावर यमदेवता तिथून निघून जातो. ती म्हातारी ती मोळी घेऊन घरी जाते, स्वयंपाक करते, म्हाताऱ्याला खाऊ पिऊ घालते आणि रोजची कामं ती करू लागते. संघर्ष हेच खरे जीवन आहे.